आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषकाचं म्हणजेच जमिनीतून सोनं पिकवणाऱ्या शेतकरी राजाचं योगदान यामध्ये निश्चितच मोलाचं आहे. राष्ट्रीय छात्र सेनेचं कृषी क्षेत्रातलं योगदान हा त्यातलाच एक निश्चितच महत्त्वाचा भाग. दापोली कृषी महाविद्यालयात सहयोगी राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी तसंच विस्तार शिक्षण विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉक्टर हेमंत बोराटे यांनी राष्ट्रीय छात्र सेनेची स्थापना आणि त्याचा उद्देश स्पष्ट केला. राष्ट्रीय छात्र सेनाची स्थापना भारतामध्ये 26 नोव्हेंबर 1948 साली झालेली आहे. राष्ट्रीय छात्र सेना खऱ्या अर्थाने स्थापन करण्यामागं एकच उद्दिष्ट आहे की देशांतर्गत जी असुरक्षितता आहे ती तरुणांच्या माध्यमातून आपल्याला कशी सुरक्षित करता येईल त्याकरता राष्ट्रीय छात्र सेनेची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय छात्र सेनेचे मुख्यालय महाराष्ट्र डायरेक्टरेट मुंबई येथे असून 19 महाराष्ट्र बटालियन NCC कराड यांच्या अंतर्गत कृषी महाविद्यालय दापोली येथील NCC युनिट कार्यान्वित आहे. कोल्हापूर ग्रुप हे त्याला मार्गदर्शन करत असतं. तिथे ब्रिगेडियर थोरात साहेब हे काम करत असतात. राष्ट्रीय छात्र सेनेचं मुख्यालय कुठे आहे हे सांगत दापोली इथे त्यांचं कार्य कोणत्या पद्धतीने चालू असतं याविषयी डॉक्टर हेमंत बोराटे यांनी योग्य माहिती दिली. त्याचबरोबर संपूर्णपणे स्वयंसेवी संस्था असलेल्या राष्ट्रीय छात्र सेनेची निवड प्रक्रियाही त्यांनी विस्तृतपणे उलगडून सांगितली. राष्ट्रीय छात्र सेनेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून राष्ट्रीय छात्र सेना ही संपूर्णपणे स्वयंसेवी संस्था अशीच संबोधली जाते. व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आहे. व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनमधून राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये राष्ट्रीय छात्र सैनिकांची निवड ही भरती पद्धतीने केली जाते. त्याच्यामध्ये निवड प्रक्रियेचे सर्व निकष पाळून राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये SD म्हणजे सिनियर डिव्हिजन आणि SW म्हणजे सिनियर विंग म्हणजे मुलं आणि मुली यांची भरती करून घेतली जाते. एकता आणि अनुशासन हे राष्ट्रीय छात्र सेनेचं ब्रीदवाक्य कोणत्याही क्षेत्रात भरारी मारण्यासाठी उपयुक्तच. मग हे ब्रीदवाक्य जोपासणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेची उद्दिष्ट नेमकी काय आहेत हे स्पष्ट करत लेफ्टनंट डॉक्टर हेमंत बोराटे यांनी युवा शक्तीचाही वेध घेतला. राष्ट्रीय छात्र सेनेचे ब्रीदवाक्य युनिटी आणि डिसिप्लिन असं आहे. म्हणजेच एकता आणि अनुशासन. एकता आणि अनुशासन ज्या व्यक्तीमध्ये, ज्या तरुणामध्ये, ज्या तरुणीमध्ये असते त्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये सहजरित्या यशस्वी कारकीर्द करायला फारच सोपं जातं. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एकता आणि अनुशासन ही असलीच पाहिजे आणि तेच NCCचं राष्ट्रीय छात्र सेनेचं ब्रीदवाक्य आहे. राष्ट्रीय छात्र सेनेची उद्दिष्ट जर आपण पाहिली तर सशस्त्र सेनेमध्ये करिअर निर्माण करण्याकरता राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये पोषक वातावरण तयार केलं जातं. राष्ट्रीय छात्र सेनेमार्फत तरुणांमध्ये नेतृत्व, कामगिरी, त्यासोबत आत्मविश्वास, त्याबद्दल आत्मविश्वास निर्माण करण्याकरता राष्ट्रीय छात्र सेना नक्कीच पूरक वातावरण देत असतं. राष्ट्रीय छात्र सेनेच्या उद्दिष्टामध्ये आपण असंही म्हणू शकतो की प्रशिक्षित तरुणांची मानवी साखळी निर्माण करणं हे राष्ट्रीय छात्र सेनेचं उद्दिष्ट आहे. याशिवाय राष्ट्रीय छात्र सेनेमुळे तरुणांमध्ये संस्कार, शिस्त, आत्मविश्वास, निस्वार्थ सेवा करण्याचं पाठबळ हेही निर्माण होऊ शकतं. हेच खरं राष्ट्रीय छात्र सेनेची उद्दिष्ट आहेत. देशाचं संरक्षण करण्यासाठी तळहातावर शीर घेऊन लढणारे आपले सैनिक
आणि देशाला समृद्धीची झालर देणारे शेतकरी यांच्याप्रती आदर व्यक्त करत डॉक्टर हेमंत बोराटे यांनी भारतीय शेतीच्या आतापर्यंतच्या घडामोडींचा आढावा घेतला. विविधतेने आणि समृद्धीने नटलेल्या भारत देशामध्ये भारत देशाचं संरक्षण करणारे सैनिक आणि भारताची शेती समृद्धपणे करणारे शेतकरी यांना भारतीय नागरिक म्हणून वंदन करणं हे प्रत्येकाचंच आद्य कर्तव्य आहे. भारतीय शेतीचा विचार केला असता भारतीय शेती ही भारताच्या अर्थव्यवस्थेची कणा आहे. गेले कित्येक वर्षामध्ये भारतीय शेतीसाठी भारतीय शेतीच्या ह्या महायज्ञात अनेक लोकांच्या समिधा किंवा हुतात्म हे त्यासाठी गेलेलं आहे. खऱ्या अर्थाने भारतीय शेती ही गेल्या 60 वर्षापासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आहे. भारतीय शेतीमध्ये गेले 60 वर्ष जे काही दुष्काळी किंवा पूर परिस्थिती ह्या सर्व गोष्टींचा सामना करत असताना भारतीय शेतीमध्ये अनेक ज्ञात आणि अज्ञात लोकांनी आपलं व्यावहारिक दृष्टिकोन न पाहता आपलं योगदान भारतीय शेतीसाठी दिलेलं आहे. नक्कीच भारतीय शेतीकरता अनेक शास्त्रज्ञ, अनेक सहकारी संस्था, अनेक शासकीय संस्था, अनेक प्रायव्हेट संस्था, खाजगी संस्था यांचंही योगदान भारतीय शेतीसाठी नक्कीच फार मोठं आहे. राष्ट्रीय छात्र सेनेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर राष्ट्रीय छात्र सेनेचे युवक हे गेले कित्येक वर्ष भारतीय शेतीसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या नक्कीच आपापलं योगदान देत आहेत. कोणत्याही देशाची युवा शक्ती ही त्या देशाची कार्यशक्ती असते. त्यामुळे एकता आणि अनुशासन या ब्रीदवाक्याचा प्रभाव जर आपल्या देशातल्या युवा शक्तीवर पडला तर देशाची अधिकाधिक प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. देशाची कार्यशक्ती मोजण्याचं एकक हे देशातील युवा शक्ती आहे आणि युवकांची जडणघडण होण्याकरता त्यांच्यावरती जर एकता आणि अनुशासन ह्या आपल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या ब्रीदवाक्याचा जर प्रभाव पडला तर नक्कीच ते युवक किंवा ती युवती त्यांच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये नक्कीच चांगली प्रगती करू शकतात किंवा त्यापासून ते कधी दूर जाऊ शकत नाहीत. राष्ट्रीय छात्र सेनेचा ब्रीदवाक्य एकता आणि अनुशासन यांचा जर प्रभाव युवकांच्या जडणघडणीवर होत असेल तर नक्कीच राष्ट्रीय छात्र सेनेचे कार्य अधोरेखित केल्याशिवाय राहणार नाही. दापोली कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेची स्थापना कधी झाली, तसंच त्यामध्ये होणारी भरती प्रक्रिया, त्यासाठी दिलं जाणारं मार्गदर्शन आणि या सेनेचे कार्य याविषयी लेफ्टनंट डॉक्टर हेमंत बोराटे म्हणाले. कृषी महाविद्यालय दापोली येथील राष्ट्रीय छात्र सेना युनिट याची स्थापना 1966 साली झाली. कृषी महाविद्यालय दापोली NCC युनिट यामध्ये 54 छात्रसैनिक यांची भरती केली जाते. त्यामध्ये 33% आरक्षण हे SW म्हणजे सिनियर विंग अर्थातच मुलींसाठी ठेवले जाते. ह्या राष्ट्रीय छात्रसेनेला विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर सावंत सर तसेच विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉक्टर नारखेडे, त्याशिवाय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महाडकर यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभते. राष्ट्रीय छात्रसेना कृषी महाविद्यालय दापोली हे 19 महाराष्ट्र बटालियन NCC कराड यांच्या अंतर्गत काम करत असते. राष्ट्रीय छात्रसेना 19 महाराष्ट्र बटालियन NCC कराड येथील कमांडिंग ऑफिसर कर्नल पंकज सती आणि ॲडम ऑफिसर कर्नल संदीप सिंग यांच्या नेतृत्वाखाली कृषी महाविद्यालय दापोली NCC युनिट खूपच चांगल्या पद्धतीने काम करत असते. राष्ट्रीय छात्रसेना कृषी महाविद्यालय दापोली यामार्फत दरवर्षी वेगवेगळ्या राष्ट्रीय स्तरावरील कॅम्पमध्ये राष्ट्रीय छात्रसैनिक सहभागी होत असतात. त्यामध्ये ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्प असेल, नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प असेल, आर्मी अटॅचमेंट कॅम्प असेल, बेसिक लीडरशिप कॅम्प असेल, ऑल इंडिया ट्रेक्स किंवा ॲडव्हेंचर्स कॅम्प्स असतील, माउंटरिंग कॅम्प्स असतील, यामध्ये दरवर्षी आमचे छात्रसैनिक सहभागी होत असतात. दापोली येथील राष्ट्रीय छात्र सैनिकांच्या शिष्यवृत्तीबद्दल माहिती देताना लेफ्टनंट डॉक्टर हेमंत बोराटे म्हणाले. राष्ट्रीय छात्र सेना कृषी महाविद्यालय दापोली
राष्ट्रीय छात्रसेना कृषी महाविद्यालय दापोली यामार्फत दरवर्षी अनेक छात्रसैनिक वेगवेगळ्या शिष्यवृत्त्यांसाठी आपली अर्ज सादर करत असतात. महाराष्ट्र डायरेक्टरेट मुंबई यामार्फत दिल्या जाणाऱ्या अनेक शिष्यवृत्त्या तसेच मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स नवी दिल्ली यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या अनेक शिष्यवृत्त्या ह्या विविध छात्रसैनिकांना मिळत असतात. त्यामध्ये कॅडेट वेलफेअर सोसायटीची शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप म्हणूया किंवा मग चीफ मिनिस्टर स्कॉलरशिप किंवा मग बेस्ट कॅडेट स्कॉलरशिप हे दरवर्षी 4 ते 5 विद्यार्थ्यांना म्हणजे छात्रसैनिकांना मिळत असतात. म्हणजेच राष्ट्रीय छात्रसेना कृषी महाविद्यालय दापोली येथील राष्ट्रीय छात्रसैनिकांचे स्कॉलरशिप मिळवण्यामध्येही योगदान खूपच चांगलं आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शेतीमध्ये खूप बदल झाले. हे बदल छात्र सैनिकांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातात. कृषी विकासाच्या योजना असोत वा वृक्षारोपणाचं महत्त्व, पथनाट्यासारख्या विविध उपक्रमांच्या मार्फत ते शेतकरी वर्ग आणि इतर युवक युवती यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम छात्रसैनिक करतात. भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतीय शेतीमध्ये अनेक बदल झाले. हे बदल म्हणजेच न्यू रिफॉर्म्स राष्ट्रीय छात्रसैनिकांमार्फत भारतातील शेतकरी तसेच तरुण वर्ग यांच्यापर्यंत वेगवेगळ्या उपक्रमांमार्फत पोहोचवले जातात. शेती संबंधातील अनेक योजना, ऑनगोईंग डेव्हलपमेंट प्रोग्रॅम्स, वेगवेगळे कार्यक्रम शेतकऱ्यांपर्यंत, त्यांच्या बांधापर्यंत तसेच नवीन शेतकरी युवक आणि युवतींपर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रीय छात्रसैनिकाचे छात्रसैनिक कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणून पोचवायचं काम नेहमीच करत असतात. विविध उपक्रमांचा उल्लेख करायचा झाला तर राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक वेगवेगळ्या नुक्कड नाटक म्हणजेच पथनाट्य प्रत्येक गावामध्ये जाऊन, दत्तक गावामध्ये जाऊन, कोविडच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये स्वतःच्या गावामध्ये नुक्कड नाटक किंवा पथनाट्यामार्फत कृषी विकासाची योजनेचं काम शेतकऱ्यांपर्यंत तसेच तरुण आणि तरुणींपर्यंत पोहोचवण्याचं काम हे राष्ट्रीय छात्रसैनिकाचे छात्रसैनिक करत असतात. नक्कीच हा एक उपक्रम फार उल्लेखनीय आहे. वृक्षारोपणाबरोबरच त्याशी जोपासना आणि संवर्धन करणं महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर स्वच्छता अभियान वगैरेंसारखे अनेक उपक्रम छात्रसैनिक राबवतातच. परंतु कृषी शिक्षण जागृती अभियानामुळे कृषी क्षेत्राकडे युवक युवतींचा ओढा वाढला असल्याचं लेफ्टनंट डॉक्टर हेमंत बोराटे अभिमानानं सांगतात. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये वृक्ष लावल्यानंतर ते जोपासण्याची प्रतिज्ञा घेऊन गावामधील तरुण आणि तरुणींना प्रेरित करण्याचं काम राष्ट्रीय छात्रसैनिक कृषी महाविद्यालय दापोली हे करत आहेत. वृक्षारोपणासोबत क्लिनलीनेस ड्राईव्ह म्हणजे स्वच्छता अभियान या अंतर्गत राष्ट्रीय छात्रसैनिक गेले कित्येक वर्ष पॅन्डेमिक सिच्युएशन असेल, व्यावहारिक रेग्युलर परिस्थिती असेल, त्यामध्ये राष्ट्रीय छात्रसैनिक हे आपापल्या गावामध्ये किंवा विद्यापीठ परिसरामध्ये, दत्तक खेड्यांमध्ये, प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये जाऊन स्वच्छता हे करत आहेत. राष्ट्रीय छात्रसैनिक याशिवाय अनेक उपक्रमामार्फत शेतीमधील होणारे बदल, नवीन तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून करत आहेत. कृषी शिक्षण जागृती अभियान नवीन युवक आणि युवती यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम राष्ट्रीय छात्रसैनिक कृषी महाविद्यालय दापोली हे करत आहेत. कृषी शिक्षण जागृती अभियान झाल्यामुळे कृषी क्षेत्राकडे येण्याचा कल हा खेड्यामधील युवक आणि युवतींचा साहजिकच वाढत आहे. कृषी विद्यापीठाचा एक भाग असणारे हे छात्रसैनिक शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन यासारखे उपक्रम राबवून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतात. त्याचप्रमाणे विद्यापीठांचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं हाही छात्रसैनिकांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. विविध उपक्रमांचा भाग म्हणजे विद्यापीठाचे अनेक प्रोग्रॅम, अनेक कार्यक्रम जसं की शेतकरी मेळावा असेल, फार्मर्स रॅली असेल, कृषी प्रदर्शनं असतील, रानभाज्या प्रदर्शन असेल, हे राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी
साहजिकच शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवायला मदत करत असतात आणि सहभागी होत असतात. राष्ट्रीय छात्र सैनिक हे खेड्यातूनच येत असल्यामुळं किंवा त्यांचा लहानपणापासूनच कृषी क्षेत्राशी संबंध असल्यामुळं विद्यापीठाचे उपक्रम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला त्यांना फारच सोपं जातं, कारण ती शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. राष्ट्रीय छात्र सैनिक हा कृषी महाविद्यालय दापोलीचा विद्यार्थी असल्यामुळे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम म्हणजेच रुरल ॲग्रिकल्चर वर्क एक्सपिरियन्स तसेच स्टुडंट रेडी प्रोग्रॅम जो नव्याने सुरू करण्यात आलेला आहे त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काम हे राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी सातत्याने करत असतात. राष्ट्रीय छात्र सैनिक वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स तसेच प्राईम मिनिस्टर ऑफिस यामार्फत निर्देशित केल्याप्रमाणे बी वोकल बी लोकल ह्या कार्यक्रमाअंतर्गत स्थानिक गोष्टींना महत्त्व प्राप्त करून शेतकऱ्यांना तेही महत्त्व समजून सांगत आहेत, जेणेकरून नैसर्गिक साधनसामुग्रींचा त्याच गावामध्ये वापर केल्याने शेतीवरचा खर्च कमी करता येईल आणि चांगलं उत्पन्न मिळवता येईल. राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी अर्थात छात्र सैनिक यांची प्रशिक्षणादरम्यान अतिशय योग्य जडणघडण होत असते. त्यामुळे एक प्रकारची मानसिक कणखरता त्यांच्यामध्ये आपोआप निर्माण होते. या क्षमतेमुळे हे सैनिक आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडू शकतात. राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या हुद्द्यांवरती काम करत असतात. कृषी क्षेत्रामध्येही ते फार मोठ्या हुद्द्यावरती काम करत असतात, पोलीस डिपार्टमेंटला काम करत असतात, महसूल डिपार्टमेंटला काम करत असतात. अनेक मोठ्या हुद्द्यांवरती राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी भविष्यात काम करत असतात. राष्ट्रीय छात्र सेनेच्या कालावधीमध्ये छात्रसैनिक असताना त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणामुळे त्यांच्यामध्ये निर्माण झालेली शारीरिक आणि मानसिक कणखरता नक्कीच भविष्यात अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांना उपयोगी पडते. याचाच अर्थ देशाच्या बाह्य शत्रूंशिवाय अंतर्गत शत्रू जसं की नैसर्गिक आपत्ती म्हणजेच डिझॅस्टर, जसं की पूर, दुष्काळ, नापिकी ह्या सर्व गोष्टींमध्ये राष्ट्रीय छात्रसैनिक अधिकारी म्हणून नक्कीच चांगलं कार्य करताना आपल्याला दिसतात आणि डिझॅस्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापनामध्ये चांगलं काम करताना आपल्याला दिसत असतात. नेशन फर्स्ट म्हणजेच राष्ट्र प्रथम या मुद्द्याखाली कोणताही देश प्रगतीपथावर जाण्याकरता किंवा पुढे जाण्याकरता देशाची सुरक्षा आणि देशामध्ये असणारा अन्नधान्याचा पुरवठा हा फार महत्त्वाचा असतो. देशाची सीमा सुरक्षित करण्यासाठी देशाचे सैनिक सीमेवरती पहारा देत असतात आणि देशाला सुरक्षित ठेवत असतात. याचप्रमाणे अन्नधान्य सुरक्षित ठेवण्याकरता देशातील शेतकरी चांगलं उत्पन्न घेऊन अन्नधान्याची उपलब्धता नागरिकांना करून देत असतात. अलीकडे विषमुक्त आणि सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चाललाय. कृषी विद्यापीठाचा विद्यार्थी आणि एक छात्रसैनिक या नात्यानं छात्रसैनिक हे तंत्रज्ञान आणि विद्यापीठाचं तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अतिशय सुयोग्य पद्धतीने करतात. रासायनिक शेतीकडे कल पाहता सेंद्रिय शेती किंवा विषमुक्त शेती ह्या गोष्टींकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. विद्यापीठाचंही संशोधन त्या दृष्टीने होत असतं. कृषी महाविद्यालय दापोली येथील छात्रसैनिक कृषीचा विद्यार्थी असल्यामुळे आणि छात्रसैनिक असल्यामुळे स्वतःच्या गावामध्ये विद्यापीठ परिसरामध्ये नक्कीच विषमुक्त शेती, सेंद्रिय शेती यावरती खूप चांगल्या पद्धतीने काम करतो आणि शेतकऱ्यांपर्यंत विद्यापीठाचे तंत्रज्ञान पोहोचवायला मदत करतो. एकात्मिक शेती तंत्रज्ञान, इंटिग्रेटेड फार्मिंग प्रॅक्टिसेस हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम राष्ट्रीय छात्र सैनिक उत्स्फूर्तपणे स्वतःच्या गावामध्ये तसेच विद्यापीठ प्रक्षेत्रामध्ये नेहमीच करत आलेला आहे आणि करत आहे. आपला देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे आणि शेतीमध्येही दिवसेंदिवस बदल होत चालले आहेत. नवनवीन तंत्रज्ञान कृषी क्षेत्रालाही समृद्धीच्या दिशेनं नेत आहे. या सगळ्यांमध्ये आपला छात्रसैनिक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. देश प्रगतीच्या दिशेने जात आहे. शेतीमध्येही बदल होत आहेत. माझा छात्रसैनिक बदलत्या शेतीनुसार नक्कीच भारतीय शेतकऱ्यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभं राहून एक देशकार्य करत राहील याची मी ग्वाही देतो. जय जवान, जय किसान, जय हिंद.
जय जवान जय किसान ही लाल बहादूर शास्त्रीजींची घोषणा हे सैनिक खरी ठरवत आहेत। राष्ट्रीय छात्र सेनेचं कृषी क्षेत्रातलं हे योगदान खूप मोलाचं आहे। त्यांना मनापासून सलाम।